नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 220 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हेक्टरी ₹9,000 प्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे? कोणत्या हंगामाचा आलेला आहे? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा मिळणार आहे. तो पीक विमा आहे तर तो 2020चा खरीपचा पीक विमा आहे, जो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 2020चा जो पीक विमा होता, त्या त्याच्या भरपाईसाठी उच्च न्यायालयामध्ये यांची केस चालू होती आणि त्या केसचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे. सन 2020च्या पीक विम्याबाबत उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील तब्बल 3,33,000 शेतकऱ्यांना सुमारे 200 कोटी रुपयाची भरपाई वितरित होणार असून हेक्टरी ₹9,000 प्रमाणे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे हेक्टरी ₹9,000 पात्र शेतकऱ्याला हे पैसे मिळू शकतात. जिल्ह्यातील तब्बल 3,33,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला पीक विमा न्यायालयाने मार्गी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा आज यशस्वी झालेला आहे. त्यानुसार आता भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना 220 कोटी रुपये अदा केले जातील. यावर्षी मुसळधार पावसाने केलेल्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या निमित्ताने काही अंशी दिलासा मिळणार आहे. तर हा जो पीक विमा आहे तो खरीप 2020चा आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. हेक्टरी ₹9,000 प्रमाणे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.